नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. विद्यार्थी मित्रो, आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या रिसर्च प्रमोशन कमिटीमार्फत डॉक्टर चंद्रशेखर वेंकट तथा सी.व्ही. रामन, भारतीय विज्ञान युगाचे शिल्पकार या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. मी प्राध्यापक प्रमोद झावरे, रसायनशास्त्र विभाग, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर, व्याख्यानास सुरुवात करीत आहे. आपल्या हातून घडणारे कार्य आणि अंतःकरणातील विचार याचा चित्तावर संस्कार होत असतो. सुसंस्कारातून प्राप्त झालेलं मनस्सामर्थ्य हे माणसाचं खरं संचित असतं. या मनस्सामर्थ्याच्या जोरावर विज्ञान हाच आपला जीवनधर्म मानून आयुष्यभर विज्ञानाची कास धरून ज्यांनी विज्ञानाची अखंड सेवा केली आणि राष्ट्रीय तसेच जागतिक विज्ञान संशोधनामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन म्हणजेच डॉक्टर सी.व्ही. रामन त्यांच्या संशोधन कार्यानिमित्त संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील त्रिचिनापल्ली येथे त्यांचा जन्म झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लहानपणापासूनच तीव्र आकलन शक्ती आणि अलौकिक स्मरणशक्ती लाभलेल्या रामनना बालपणातच चाइल्ड जीनियस ही उपाधी मिळाली. वयाच्या 12व्या वर्षी मद्रास युनिव्हर्सिटीतून मॅट्रिक परीक्षा पास होऊन त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली. वयाच्या 14व्या वर्षी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवलेले रामन हे जर्मन वैज्ञानिक हेल्महोल्ट्ज आणि ब्रिटिश संशोधक लॉर्ड रॅले यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी ध्वनी विज्ञान व दृष्टी विज्ञान या विषयासंदर्भात अभ्यास सुरू केला. 1904 साली तेथूनच BA परीक्षा प्रथम क्रमांकाने पास होऊन त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलं. वयाच्या 18व्या वर्षी आपल्या संशोधनासंदर्भात विचार प्रवर्तक लेख फिलॉसॉफिकल मॅगझिन व नेचर या दर्जेदार मासिकात प्रसिद्ध त्यांनी केले. या लेखामुळे या तरुण संशोधकांकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. त्यांच्या बौद्धिक सामर्थ्याची आणि संशोधनात्मक दृष्टीची सर्वांना जाणीव झाली. पदार्थ विज्ञानामध्ये MA पदवी प्राप्त केल्यानंतर IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ही परीक्षा प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होऊन ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. परंतु मनामध्ये असलेली संशोधक वृत्ती त्यांना शांत राहू देत नव्हती. अशातच कलकत्त्यामध्ये इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्सचे मानद सचिव डॉक्टर अमृतलाल सरकार आणि भारतीय वैज्ञानिक डॉक्टर आशुतोष मुखर्जी यांच्याशी त्यांची भेट झाली आणि इथूनच त्यांच्या संशोधनाला गती मिळाली. या संस्थेमध्ये रामन यांचे आगमन भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विज्ञानाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. त्याच दरम्यान कलकत्ता विद्यापीठात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रामन रुजू झाले आणि एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. याच काळात लंडन येथे जाण्यासाठी जहाजातून प्रवास करताना निळे आकाश आणि समुद्राची संगत लाभलेल्या रामनना या दोन्ही गोष्टींनी आकर्षित केलं. समुद्राला लाभलेली निळाई केवळ आकाशाच्या रंगामुळे आहे की त्यामागे निसर्गातील काही गुपित लपलं आहे, या विचाराने रामन यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली आणि या संदर्भातील प्रयोगात तब्बल 7 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमानंतर 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला शोध निबंध त्यांनी संपूर्ण जगासमोर मांडला. या प्रबंधाने जगभरातील विज्ञानामध्ये प्रचंड खळबळ माजली. पाश्चात्य शास्त्रज्ञांना हा सिद्धांत अचंबित करणारा होता. त्यांनी रामन यांच्या प्रबंधाची कठोर चिकित्सा केली, परंतु त्यांचे संशोधन इतके बिनतोड होते की जगाला ते नाकारणे शक्य झाले नाही. याच संशोधनाला रामन इफेक्ट म्हणजेच रामन परिणाम असे नाव देण्यात आले. यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. यामध्ये मुख्यत्वे प्रकाश लहरीच्या विखुरण्यावर, विकिरण त्याला आपण म्हणतो, यावर भर देण्यात आलेला आहे. प्रकाश लहरीच्या विकिरणांच्या
वेळी प्रकाशकिरण जेव्हा विविध माध्यमातून प्रवास करतात त्यावेळी या अणूच्या माध्यमातील अस्तित्वामुळे प्रकाश लहरींची लांबी आणि रुंदी वाढते आणि हा परिणाम किंवा हे विकिरण किती प्रमाणात झाले हे मोजणे शक्य होते. इथं बघा इन्सिडंट लाईट आहे, याची वेवलेंथ आणि हा स्कॅटर लाईट ग्रीन तुम्हाला जो दिसतो ग्रीन टू ग्रीन याला रॅले स्कॅटरिंग म्हणतात. तिथं दोन्हीची वेवलेंथ ही सेम दाखवलेली आहे. आणि इथं स्टोक्स रामन स्कॅटरिंग आणि अँटी स्टोक्स रामन स्कॅटरिंग म्हणजे लाईट जी स्कॅटर झालेली आहे ह्याच्यामध्ये इन्सिडंट लाईटची वेवलेंथ ही जास्त आहे, इन्सिडंट लाईटची वेवलेंथ ही कमी आहे स्कॅटर्ड लाईटपेक्षा. आणि अँटी स्टोक लाईनमध्ये स्कॅटर्ड लाईटची वेवलेंथ इन्सिडंट लाईटपेक्षा कमी आहे. म्हणजे हे फरक त्यांना रामनना आढळून आले. रॅलेला काय आढळून आलं, लॅम्बडा ऑफ स्कॅटर्ड वेवलेंथ इज इक्वल टू लॅम्बडा ऑफ इन्सिडंट वेवलेंथ. परंतु रामनना याच्या लांबी रुंदीमध्ये किंवा याच्या वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीमध्ये हा फरक दिसून आला आणि ह्या फरकामुळेच या शोधाला जगत मान्यता मिळाली गेली. तर या शोधामुळे काय झालं, या शोधामुळे अणुरेणूमधील इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा स्थितीची माहिती मिळवता येऊ लागली आणि यामुळं मेडिसिनल इंडस्ट्री, सेमीकंडक्टर्स, लाईफ सायन्सेस, स्पेक्ट्रोस्कोपी या सर्व क्षेत्रात क्रांती घडून आली. या संशोधन कार्यामुळे ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून गणले गेले. यामुळे जागतिक विज्ञानात आमूलाग्र बदल घडून आले आणि त्यांच्या या संशोधनामुळे ब्रिटिशांना रामन यांना सर या पदवीने सन्मानित करणे भाग पडले. त्याचबरोबर 1930 साली नोबेल पुरस्काराचे ते मानकरी ठरले. 1941 साली फ्रँकलिन पारितोषिक हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना लाभला आणि 1954 साली स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान त्यांना अर्पण करण्यात आला आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले राष्ट्रीय प्राध्यापक हा बहुमान त्यांना प्राप्त झाला. असे अनेक मान सन्मान त्यांना लाभले. भारतामध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, देशभर संशोधन कार्य जोमाने सुरू व्हावे, स्वसामर्थ्यावर या देशातील तरुणांनी विज्ञान क्षेत्रात गरुड भरारी घ्यावी याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स या संस्था त्यांनी सुरू केल्या. संगीताची आवड असलेल्या रामननी तबला, मृदंग, वीणा या भारतीय वाद्यातील स्वरांचे शास्त्रीय विश्लेषण करून ते जगासमोर आणले. शास्त्रज्ञ म्हटले की आपल्या संशोधनाव्यतिरिक्त जगाची फारशी दखल न घेणं अशी एक वृक्ष प्रतिमा आपणासमोर येते, परंतु रामन हे या प्रतिमेला अपवाद होते. भारतीय संस्कृतीबद्दल असणारा अभिमान, संगीतशास्त्राची आवड, समाजविधायक कार्य करण्याची मनोवृत्ती हे त्यांचे विशेष गुण होते. ते नेहमी म्हणत, शिक्षणाने ज्ञानविज्ञानाची नवक्षितिजे खुली व्हावीत, मानवाच्या ज्ञानसंपन्नतेत मोलाची भर पडावी, राष्ट्रीय गरजा व उद्दिष्टे याचं त्याला भान असावं आणि संशोधनात मग्न झालेले ज्ञान तपस्वी सर्वत्र दिसावेत. हे भारतीय शिक्षणाचं आणि रामन यांचं स्वप्न आज सत्यात उतरताना आपल्याला दिसत आहे. आज जगभरात विज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञाने विकसित होत आहेत. नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, जेन थेरपी, नॅनो टेक्नॉलॉजी, स्टेम सेल थेरपी, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायन्स या सर्वच क्षेत्रात आज आपण प्रगती करत आहोत. ज्ञान विज्ञानाच्या साहाय्यानं कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा अनेक क्षेत्रात विकासाच्या नव्या वाटा आपण आज पादाक्रांत करीत आहोत आणि याचा पाया खचितच डॉक्टर रामन यांच्या कर्तृत्वातून आणि प्रेरणेतून घातला गेला. म्हणून डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रामन हे भारतीय विज्ञान युगाचे शिल्पकार ठरतात. आदर्श शास्त्रज्ञ कसा असावा याचा आदर्श रामन यांनी आपल्या जीवनपटातून भावी पिढी समोर ठेवला. त्यांच्या आदर्शाचा वारसा घेऊनच आज विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात आपण गरुड भरारी घेत आहोत. आज या विज्ञान दिनानिमित्त त्यांच्या या अलौकिक कार्यकर्तृत्वाला आपणा सर्वांच्या तर्फे मी मानाचा मुजरा करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.